नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। कृषी विभाग महाराष्ट्र शासन सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्ही जे अर्ज केले होते, कृषी सेवक किंवा कृषी सहाय्यक या पदासाठी त्याचं प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध झालेलं आहे। त्याच्या वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहेत, तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत कृषी विभागाकडून। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती त्या ठिकाणाहून देखील मिळत राहील। तर बघा मित्रांनो, काय म्हटलंय या प्रसिद्धी पत्रकामध्ये, कृषी विभागाच्या अधीनस्थ कार्यालयांच्या आस्थापनेवरील कृषी सहाय्यकांचे रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरणे संदर्भातील सरळ सेवा पेसा व नॉन पेसा पदभरतीसाठीची जाहिरात दिनांक 11/8/2023 ते 14/8/2023 या कालावधीत विभाग स्तरावरून प्रसिद्ध करण्यात आल्या। सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक 14/9/2023 ते 3/10/2023 या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे। तर बघा मित्रांनो, कृषी सहाय्यक म्हणजेच कृषी सेवक या निश्चित वेतनावर पदे भरण्याबाबत सरळ सेवा पेसा व नॉन पेसा पदभरतीसाठीची 11/8/2023 ते 14/8/2023 या कालावधीत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या आणि 14/9 ते 3/10/2023 या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे, असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे। त्यानंतर पुढे काय म्हटलंय, त्या अनुषंगाने या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात येते की कृषी सेवक म्हणजेच काय तर कृषी सहाय्यक पदभरती संदर्भातील ऑनलाईन परीक्षा ही IBPS कंपनी मार्फत दिनांक 16 व 19 जानेवारी 2 रोजी राबविण्यात येणार आहे। तसेच शासन पत्र क्रमांक दिनांक 18 ऑक्टोबर 2023 अन्वये पेसा क्षेत्रातील पदभरती निर्बंध असल्याने फक्त नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त पदांची पदभरती कार्यवाही करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमची परीक्षा जी आहे कृषी सेवक या पदाची ती IBPS कंपनी मार्फत होणार आहे आणि कोणत्या दिवशी होणार आहे तर 16 आणि 19 जानेवारी या रोजी घेण्यात येणार आहे। तसेच शासन पत्र क्रमांकानुसार दिनांकानुसार 18 ऑक्टोबर 2023 अन्वये पेसा क्षेत्रातीलच पदभरतीस निर्बंध असल्याने नॉन पेसातीलच रिक्त पदे काय आहे त्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी अशी या ठिकाणी माहिती आहे। त्यानंतर काय म्हटलंय, परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र यथावकाश IBPS संस्थेकडून संबंधितास उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल। तुमचे जे हॉल तिकीट आहेत परीक्षेला जाण्यासाठीचे ते IBPS कंपनीकडून संबंधित व्यक्ती म्हणजे संबंधित उमेदवार जे आहेत परीक्षेसाठी बसलेले त्यांना उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल। लवकरात लवकर कार्यवाही करून देण्यात येईल अशी या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, एवढी माहिती या प्रसिद्धी पत्रकात आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि तुमचे जे हॉल तिकीट आहेत IBPS कंपनीकडून डाउनलोड करण्यासंबंधीची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जशी हॉल तिकीट बाबत माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल। त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला माहिती प्राप्त होतात लगेच तुम्हाला मिळेल। मित्रांनो, पाहायला भेटेल टेलिग्राम चॅनलवर जर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केलात तर मित्रांनो, 16 आणि 19 जानेवारी 2024 रोजी तुमची कृषी सहाय्यक म्हणजेच कृषी सेवक या पदाची परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे IBPS कंपनी मार्फत। तर मित्रांनो, याबद्दल काही तुमचे अजून प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये विचारा, तुमच्या शंकेचं निरसन 100% केलं जाईल। हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।